नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्याच प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नामामृत रस. रस घेणारी आणि देणारी अशी रसना म्हणजे माणसाची जीभ माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. तिला ज्ञानदेव सर्व रसांची देवता मानतात. वाङ्मयात किंवा जीवनात असणारे जे नवरस आहेत त्यांचा आस्वाद घेऊन ही रसना त्यात रमते. त्या रसांनी बोलून ती इतरांनाही रमवते. तसंच विश्वातल्या अन्नपदार्थांचे षड्रस ती जाणते आणि ते ग्रहण करताना रुची निर्माण करते आणि त्यामुळे ही द्विविध कार्य करणारी जिव्हा मोलाची आहे. तिचं असं कार्य कोणीच करू शकत नाही. अशा वाग्देवतेमुळेच भक्तांना भगवंताच्या नामाचा रस चाखता येतो आणि भगवंताचे गुण गाऊन त्या रसाचा परिपोष करून इतरांनाही श्रवणाद्वारे लुटता येतो. नामभक्तीत या रसनेनं जितकं नामामृत घेता येईल तितकी गोडी वाढत जाऊन नाम घेण्याची तीव्रता वाढत जाते आणि नामभक्ती सफल व्हायला मदत होते. नामभक्ती फलित झाली तरी रसना नामामृत पान करतच राहते. नाम हे पवित्र, शीतल, गोड आणि अमृतमय असल्यामुळे नामदेव म्हणतात, नाम हेची गंगा, नाम हेची भीमा, अंतरी श्रीरामा जपी जेसू, अमृत सुरस रामनाम एक, वाचेचे वाचक मन करी. नामा म्हणे सुरस सेवी सुधारस, ध्यायी केशवास दिननिशी. नामाचा गोड घास सेवन करता करता हरीची कथा ऐकली तर त्यातून होणाऱ्या रसांचा परिपोष म्हणजे अमृत रस होतो. अशा अमृत रसाने मनाची क्षुधा तृप्त होते आणि इंद्रियाच्या तृषा वासना यांची निवृत्ती होते. अविद्या माया यांचा निराश होऊन काया अमर होऊन हरिभक्तांना कीर्तनसिद्धी प्राप्त होऊन समाधीचा लाभ होतो. म्हणून संत निळोबा म्हणतात, हरीची कथा अमृतरस, गोड ग्रास नामावळी, तेणे करू सर्वदा तृप्ती, क्षुधे निवृत्ती तृषेची. अजर अमर होते काया, अविद्या माया निरसोनी, निळा म्हणे कीर्तनी सिद्धी, लाभे समाधी हरिभक्ता. नामामृत हा ब्रह्मरस. नामामृत रसाने समाधी लागली तरी संतांना या नामाची आवड सदैव राहावी असंच वाटत राहतं. कारण ते नाम म्हणजे परब्रह्म आहे. त्या नामाचा रस हा ब्रह्मरस. त्याची वाटणारी आर्तता आवड संपूच नये असं संत निळोबा विठ्ठलाला सांगतात आणि भक्तांना वाटणारी भक्तांची ओढ विठ्ठलाला अभिमानास्पद वाटते. म्हणून 28 युग गेली तरी हा विठ्ठल भक्तांचं आर्त पुरवायला उभा आहे. पुढे कितीही युग गेली तरी भक्तांच्या मुखी ब्रह्मरस घालत राहील. म्हणून संत निळोबा म्हणतात, ब्रह्मरस मुखी घाली नामामृत, नेदी तुटो आर्त आवडीचे, निळा म्हणे यासी भक्ताचा अभिमान, उभा म्हणवणे युगे जाता. नामाची गोडी एकदा कळली की त्याची आवड निर्माण होते आणि त्या नामरसाचा आस्वाद भक्ताला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. म्हणून तुकाराम म्हणतात, आता हेची जेव सर्वे घेऊ सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. भगवंताच्या नामाच्या गोडीप्रमाणे भक्ताला भगवंताच्या सुरस चरित्र कथा ऐकायला आवडतात. त्या कथांमधून भगवंताचा आणि त्याच्या नामाचा अगाध महिमा जाणून घेताना जो रस निर्माण होतो तो आगळाच आणि अद्भुत असतो. नामाचा अद्भुत रस. वैकुंठाच्या सुखापेक्षा तुकारामांना हा अद्भुत रस घ्यावासा वाटतो. ते म्हणतात, नको वैकुंठीचा वास, असे तया सुखानास, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. नाम हा दिव्य रस आहे. अमृताहून गोड असणारं नाम मुखात येत नाही. म्हणून कष्टी होणारे नामदेव जेव्हा भावपूर्ण भक्ती करू शकत नाहीत तेव्हा त्यांची मानसिक व्यथा ते अभंगातून चित्रित करतात. भावेवीण भक्ती कशाने करावी, मायामोह वैरी देहा माझी, तुझे नाम दिव्य रस जिव्हे स्वाद, कामक्रोध नाश करीती माझा. जे जे वस्तूसी मी नित्य नयनी पाहे, त्या त्या विषया मन धावत आहे. नामा म्हणे थोर उबगलो संसारी, काळ वैरी पुढारी ग्रासू पाहे. नाम हा शुद्ध रस आहे. भगवंताने अर्जुनाला दिव्य दर्शन म्हणजे विश्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली.
तेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं, पण ते त्याला जास्त काळ सहन झालं नाही. तेव्हा चतुर्भुज, प्रसन्न, प्रेमळ विष्णूच चांगला असं वाटून अर्जुनाने त्याला रूप बदलणं भाग पाडलं. नामदेवांना भक्तीसाठी दिव्यरस दिला, पण मानसिक आंदोलनामुळे भक्तिभाव निर्माण न झाल्यामुळे दिव्यरसाची जाणीव घेऊनही उपयोग झाला नाही. मात्र जेव्हा नामदेव विठाई माऊलीकडे तिचा नाणे लावून धाव घेतात, तेव्हा विठ्ठल अमृत घन झाला. अर्थात घनातून बरसणारा रस सर्वात शुद्ध असतो, कारण त्यात काही मिश्रित झालेलं नसतं. त्या शुद्ध रसाने वर्धिष्णू होणारं प्रेम काही आगळंच. म्हणून नामदेव म्हणतात, मायेचा कळवळा मायाची जाणे, तैसे मी तान्हे माऊलीये. विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न, नित्य अमृत घन बोलला सदा. जननी जनक तुची वो मुकुंदा, नाम हे गोविंद शुद्ध रसू. नामा म्हणे तू जीवन आमुचे, नित्य केशवाचे प्रेम मज. अमृत घन होणारा विठ्ठल आणि अमृत घनातून बरसलेला रस शुद्ध रस म्हणजे ब्रह्मरस, म्हणजे तोही विठ्ठलच. आणि नामदेवाचं जीवन असणाराही विठ्ठलच, म्हणजे रसाची गोडी घेणारा विठ्ठलच. नाम रसाळ अनिर्वाच्य. संवेदनशील मनाचे तुकाराम म्हणतात, रामकृष्ण नामे बरवी मोहियली प्रेमे, तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला. रामकृष्ण नामाचा रस संत मेळाव्यात सर्वांनी मिळून प्रेमाने घेतला, त्यामुळे तो काला अतिशय रसाळ झाला असं तुकाराम सांगतात. फळाच्या रसाची खरी चव वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला पूर्णतः समजणार नाही. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात, निवृत्ती संकीर्तन ब्रह्म हे सोज्वळ, नाम हे रसाळ अनिर्वाच्य. अशा नामाचा रसाळपणा अनिर्वाच्य आहे. तो रसाळपणा किंवा नामाची रसाळता समजून घ्यायला नामामृताचा अनुभव प्रत्यक्ष घेऊन पाहावा. नाम हे संजीवन आहे. समाधी लागण्यासाठी नामस्मरण होतं, ते समाधीला निवांत ठेवणारं संजीवनच असतं असं ज्ञानेश्वर आपल्या अभंगात सांगतात. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे. शमदम कळा विज्ञान सज्ञान, परतोनी अज्ञान न ये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्तिमार्ग नीट हरिपंथी. नामात भक्ताला रंगवून टाकण्याचं म्हणजे देहभान हरवून रमण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच ते अमृत संजीवनी असं संबोधलं जातं. अर्थात नाम घेणारा भक्तही तितकाच हळूवार हवा. म्हणून जनाबाई म्हणतात, अखंडित शुद्ध असावे अंतर, लोणिया कठोर वाटे मनी. बोले ते वचन बहु हळूवट, सुमना अंगी वाढ जडभार. नाम ते स्मरण अमृत संजीवनी, म्हणे दासी जनी हेची करा. लोणी कठोर वाटेल असं मन हवं, म्हणजे लोण्यापेक्षा मृदू मन हवं, आणि फूल कठोर वाटेल इतकं हळूवार बोलणं हवं. अशा कौळिकतेचं मन असणाऱ्या भक्ताने नामस्मरण केलं तर ते नाम भक्ताला अमृत संजीवनी ठरतं. नामस्मरणाच्या एकाग्रतेने संजीवनी म्हणजे जीवन जगण्याची शक्ती किंवा समाधी अवस्थेची शांतता प्राप्त करायची, ही झाली साधू संतांची गोष्ट. आत्तापर्यंत संतांनी परंपरेने मिळवलेल्या ज्ञानातून, स्वानुभवातून लक्षात आलेली नामाची वैशिष्ट्य लक्षात घेतली, ती सामान्य माणसाला अनुभवाला येतीलच असं नाही. सामान्य माणूस जेव्हा बद्ध, मुमुक्षू, साधक या परमार्थ मार्गातील अवस्था पार पाडून सिद्ध अवस्थेकडे जाईल, तेव्हा येणारे अनुभव किंवा लक्षात आलेली नामाची वैशिष्ट्ये आत्तापर्यंत पाहिली. याविषयी बद्ध अवस्थेतल्या माणसाला मुमुक्षू अवस्थेत आणि मुमुक्षूकडून साधक अवस्थेत जाण्यासाठी उपयोगी किंवा योग्य ठरतील अशी काही नामवैशिष्ट्य संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितली आहेत. नाम उत्तम साधन. संत एकनाथ स्वतः ज्ञानी पंडित असले तरी ते सामान्य माणसाची कुवत जाणत होते. म्हणून ते सांगतात, नामापाशी तिष्ठे देव, नामापाशी वसे भाव. एका जनार्दनी नाम, गाता निरसे भावभ्रम. साधन उत्तम कलियुगा माझारी. सामान्य माणसाला परमार्थ मार्गाची उत्सुकता असते, पण त्याचबरोबर मनात भीतीही असते आणि त्या मार्गाची खात्री वाटत नसते. पण नामापाशीच देव असतो. नाम एकभावाने घेतलं तर भक्ती सुरू होते आणि मनातला जगाविषयी असणारा भ्रम जातो. नामसाधन हे कलियुगात उत्तम साधन आहे. नामसाधन उत्तम का ते एकनाथ सांगतात. पूर्वाची या मतांतरा, सापडला बरा आम्हा मार्ग. नाही कोठे गोवा गुंती,
ऐसे गर्जता हरिदास. वाचे नाम करे टाळी साधन कली उत्तम हे. धालो कीर्तने प्रेमानंदे वाचे आनंदे गाऊ गीत. एका जनार्दनी धरली कास नाही आस दुसरी. नाम श्रेष्ठ उत्तमोत्तम नाम हे साधन सर्वश्रेष्ठ कसं हे नाथ सांगतात. नेणो कळायुक्ती व्युत्पत्ती सर्वथा करू हरिकथा नाम गाऊ. कलियुगा माझे साधन वरिष्ठ श्रेष्ठांचे ते श्रेष्ठ नाम जपू. हाची अनुभव बहुतासी आला म्हणून वर्णिला नाम महिमा. एका जनार्दनी नामयज्ञ कथा पावन सर्वथा जडमूढा. नामसाधनाने इतर साधनं लज्जित होतात. इतका नामाचा महिमा आगाध आहे म्हणून नामदेव म्हणतात, नाही चतुरदेह तुर्या हे उन्मनी. स्वयंभू ते खाणी निज नामाची. नामी जडे चित्त तिथे काय उणे. लज्जित साधने नाना जाहली. नामा म्हणे नामी मितूपण नाही काही आन सर्वतेची. नामात सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. नाम ब्रह्म आहे. त्यामुळे सर्व साधनांनी मिळणारी फलितं या नामाने प्राप्त होतात. नाम हे दुर्लभ आहे. नाम साधन दिसायला साधं दिसलं तरी त्याचं सामर्थ्य इतकं मोठं असल्याने सर्वजण नामाचा महिमा सांगत आले आहेत. म्हणून नामदेव म्हणतात, राघवाचे नाम वाचेशी उच्चारा निजाचा सोयरा रामचंद्र. वाल्मिक भविष्य कथुनिया गेला रामे पवाडा केला तिही लोकी. नामा म्हणे रामनाम हे दुर्लभा शिव स्वयंभ हेची जपे. भगवंताचं नाम सामान्य लोकांना दुर्लभ वाटत होतं, पण भक्तांनी निर्गुण परब्रह्माला भक्तिभावाने नामारूपाला आणलं. नामदेव म्हणतात, नाम हे दुर्लभ जनक जननी राम जनार्दनी विनटली. सावळी डोळसन रवी एकासनी तेज प्रकाशनी हरियाची. जननी ते जननी निकट ते जीवनी जग प्रगटिनी हरियाची. नामा म्हणे जन नाम जनार्दन सनकादिक जाण सेवताती. नाम हे दुर्लभ असणारा भगवंत सावळ्या तेजस्वी सगुण रूपात साकार झाला. भक्तांचा मातापिता असणारा भगवंत भक्तामध्ये येऊन भक्तांसाठी विनटला. खरे तर भगवंत इतका मोठा आहे, त्याचं मन इतकं श्रेष्ठ आहे की कंक या शिव अवताराचं सनक सनंदन सनातन सनतकुमार हे ज्येष्ठ श्रेष्ठ भक्त असणारे सनकादिक म्हणून होऊन गेले. त्यांनी नामभक्तीने भगवंताला जाणलं होतं. असा सर्वश्रेष्ठ भगवंत सामान्य लोकांसाठी भूतलावर येऊन राहिला. सगुण साकार परमेश्वर पाहिल्यावर तो भक्तांच्या मनात ठसला आणि डोळ्यात रूप साठवल्यावर नाम ओठत आलं. सामान्यांना दुर्लभ असलेलं नाम सुलभ झालं. ऋषीमुनींच्या आश्रमात बंदिस्त असलेला परमार्थ नाम या साधनेमुळे लोकांपर्यंत पोहोचला. दुर्लभ नाम सुलभ झालं. पंढरीनाथाच्या सान्निध्यात राहण्याचं भाग्य लाभलेल्या नामदेवांनी नामाचा प्रसार करून जनमानसात नामभक्तीची प्रेरणा दिली. त्यामुळे दुर्लभ नाम सामान्यांना सुलभ झालं. म्हणून संत विठा म्हणतात, विश्वंभरा तुझे नामगा दुर्लभ परी केले सुलभ नामदेवे. नामाची सांगडी लावून या कासे नामदेवे कैसे उतरिले. द्यावा प्रेम सौरस नामामृत रसू विठा विष्णुदासू विनवितसे. क्रिया करून करवावी बहुता करावी या समर्थांच्या वचनाप्रमाणे नामदेवांनी स्वतः नामभक्ती केली आणि इतरांनाही नाम सुलभ करून देऊन जणू नामाची सांगड बांधून भवसागरातून तरुण जायला सिद्ध केलं. नाम सोपं कसं आणि का. बहुदुर्लभ होते ते सुलभची झाले. तेथे मन गुंतले सर्व भावे. नामगोष्टी अवघी भरली ते सृष्टी द्वैत भाव पोटी नाहीसा झाला. चोखा म्हणे ज्याचा उपदेश भला सहज निरसला भेदाभेद. सुलभची असा शब्द संत चोखा इथे वापरतात. त्यामुळे सोपेपणाची त्यांच्या मनातली खात्री व्यक्त होते, कारण या नामात त्यांचं मन सर्व भावाने गुंततं. परिणामी सर्वत्र नामाच्या गोष्टी सुरू होतात. सर्वत्र भगवंत जाणवतो, द्वैतभाव जातो. संतांनी केलेला नामोपदेश चांगला आहे. या नामाने भेदाभेदाचा निराश म्हणजे नाश होतो. बहुदुर्लभ नाम सुलभच झालं नि चोखोबांना लाभ मात्र दुर्लभ असा असलेला झाला. ज्या अनंतातून चराचर निर्माण होतं त्या अनंताचा शोध घेणं कठीण असतं. तो कळायला कठीण, पण कृष्णनामाने त्या आनंदाला जाणून घेता येतं. असा हा पंथ सोपा असल्याचं संत निवृत्तीनाथ सांगतात. अनंत अनिवार नकळे ज्याचा पार जेथे चराचर होते जाते.
निवृत्ती संकेत अनंता अनंत कृष्णनामे पंथ मार्ग सोपा केला. अशा या नामस्मरणाचा ब्रह्माने अनुभव घेतला तेव्हा त्याने सांगितलेलं महत्त्व ज्ञानदेव अभंगातून प्रसारित करतात. रामकृष्ण जप सोपा, येणे हरती जन्मखेपा, संसार तुटेल महापापा, धन्य भक्त तो घरातळी, जया हरीची जपमाळी, तोची पडिला सर्व सुकाळी, तया भय नाही कदा काळी, ऐसे ब्रह्मा बोलला, बाप रखुमा देवी हरी, नामे भक्तासी अंगीकारी, नित्य सेवन श्रीहरी, तोची हरीचा भक्त जाणावा. असे साधनातल्या वरिष्ठ नामसाधनाचं महत्त्व सर्वश्रेष्ठ ब्रह्माने काय सांगितलं ते महाराष्ट्राने माऊली मानलेल्या संत ज्ञानदेवाने सांगितलं. त्यामुळे अधिकच सोपं झालं. नामदेव भगवद्गीतेत येणारा योगक्षेमाचा विचार सोप्या शब्दात सांगतात. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळील, नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेची. नाम साधन फार सोपं आहे. त्यात फक्त तुम्ही नाम घ्यायचं, बाकी काही करायचं नाही. तुमचा सर्व सांभाळ गोपाळ करेल. तुम्हाला कशाची चिंता वाटून घ्यायला नको. असं हे सोपं नामस्मरण करण्यासाठी माणसाला कुठे वनात जावं लागत नाही. घर बसल्या नाम घेता येतं आणि नारायण घरीच भेटतो. म्हणून तुकाराम म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. सर्वाहून सोपं असलेलं नाम जेव्हा गुरूंनी तुकारामांना दिलं तेव्हा ते म्हणतात, माझी मनीचा जाणोनिया भाव, तो करी उपाय गुरु रावो, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नोहे गुंफा काही कोठे. तुका म्हणे मज दावी येला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. संत तुकारामांना स्वप्नात येऊन बाबाजी या गुरूंनी रामकृष्ण हरी हा सोपा मंत्र सांगितला. तो अतिशय सोपा आहे. या मंत्राला स्नानादी कर्माची अडचण नाही, देशकालाचं बंधन नाही, मंत्रचळ घेऊन पिसे लागण्याची भीती नाही. त्यामुळे या मंत्राचा जप करायला कोठेच आणि कोणतीही गुंतागुंत निर्माण होत नाही. या नामस्मरणाने भवसागरातून तारून जाता येतं. नामसाधन इतकं सोपं आहे की हसणं, गाणं, नाचणं या माणसाच्या सहज प्रवृत्तीतून ते करता येतं. इतर कोणत्याही साधनात अशा सहज प्रवृत्ती नाहीत, उलट त्यावर बंधनच येतं. त्यामुळे नामसाधन करताना कोणताही मानसिक ताण येत नाही. आपण काही वेगळं करतोय इतक्याही कल्पनेचा त्रास होत नाही. उलट गात, हसत, नाचत, उल्हासाने, उत्साहाने नामस्मरण केलं तर इतर सांसारिक गोष्टींनी होणारे मानसिक त्रास विसरायला होतात. दुःख विसरतं. या सोप्या साधनाशिवाय इतर कशाचाही हव्यास नको. ही नामाची सुलभता संत भानुदास सांगतात. सोपे वर्म म्हणे भानुदास, नाचा गाता माना उल्हास, आणिक नकोबा हव्यास, साधी साधन हेची सोपे. नाम घेण्यात इतर साधनांचे कष्ट नाहीत म्हणून चोखा सांगतात. न लगे आटणी तपाची दाटणी, न लगे तीर्थाटणी काया क्लेश, चोखा म्हणे नाम जपता सुलभ, रुक्मिणी वल्लभ जवळी बसे. भक्त नाम जपू लागला की त्याला देव जवळ असल्याची जाणीव होते. संत बंका तर म्हणतात, नामाने हरिकथेने विठ्ठाई माऊलीचा प्रेमपाना भाविकांना मिळतो. ते म्हणतात, भोळ्या भाविकासी सापडले वर्म, सुलभ हे नाम विठोबाचे, आनंद सोहळा हरिकथा माऊली, भाविका बोळली प्रेमपाना. बंका. नामसाधनेने वात्सल्य भक्तीचा आनंद सोहळा सहजतेने प्राप्त होतो. त्या आनंदाला तोड नाही. संत निळोबा सांगतात, या साधनात अवघड काही नाही, ते अगदीच सुगम आहे. नाना साधने मंत्रतंत्र उपासना यंत्र अवघडते, म्हणून या हरीचे नाम भाविका सुगम हरिभक्ता. नाही आघात प्रायश्चित, वाचा शुचिर्भूत सर्वदा, निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ती, न कळती निगुती योगाची या. योग साधनात रोग, शिथिलता, संशय, प्रमाद, आळस, विषयांची आवड, विपरीत निश्चय, चित्त अस्थिर होणं, मनाची क्षुब्धता, अंगकंपन, श्वास प्रश्वास अशी विविध विघ्न येतात. चित्ताला क्लेश होतात. एवढ्या गोष्टी पार करून सिद्धी प्राप्त करणं कठीण जातं. शिवाय जर सिद्धी प्राप्त केली तर ती टिकवणं अवघड असतं. शिवाय साधन करताना आणि नंतरही आहार, विहार, निद्रा, जागृती, भाषण, व्यवहार यात पूर्ण परिमितता ठेवावी लागते.
नित्यानित्य विवेक, वैराग्य ह्या गोष्टी हव्यात. तर तो योग उपासनेचा अधिकारी होऊ शकतो. इंद्रियांच्या आणि मनाच्या निरोध प्रसंगात साधकाला फार सायास पडतात. तसंच विधिप्रयुक्त यज्ञ यागादी साधनांचा विचार केला तर त्यातही अधिकार असावा लागतो. तो सर्वांनाच असतो असं नाही. ज्यांना अधिकार आहे त्यांनाही वेदमंत्र म्हणत असता स्वर जर चुकला तर तो चुकलेला स्वर वज्र म्हणजे एक प्रकारचं भयंकर शस्त्र होऊन यजमानाचा नाश करतो. यज्ञ प्रकारातही थोडीशी जरी चूक झाली तरी प्रत्यवाय लागतो. याकरता प्रायश्चित्त घ्यावं लागतं. हठयोगाचा अभ्यास करून शरीर दृढ केल्यानंतर राजयोगाचा अभ्यास करायचा आणि ईश्वराची भक्ती करायची इतका वेळ या युगात कोणाला मिळू शकणार नाही. शिवाय हठयोगाचा अभ्यास करायचा झाल्यास एखाद्या अधिकारी गुरूच्या सहवासात बराच काळ राहून आहार विहार वगैरे सर्व बाबतीत त्यांच्या सांगण्याप्रमाणे विशेष कडक नियमाने वागावं लागतं. नियमात थोडी जरी चूक झाली तरी शरीरात रोग उत्पन्न होतात. जो उपाय करावा तो अपाय ठरू शकतो असं इतर साधनांच्या बाबतीत होतं. म्हणून संत भानुदास सांगतात, योगाची आटी नको धरू पोटी, वाया शीण तळवटी तुझं होय. यज्ञाची आटी नको धरू पोटी, वाया शीण तळवटी तुझं होय. जपाची आटी नको धरू पोटी, वाया शीण तळवटी तुझं होय. तपाची आटी नको धरू पोटी, वाया शीण तळवटी तुझं होय. अनुष्ठानाची आटी धरू नको पोटी, वाया शीण तळवटी तुझं होय. भानुदास म्हणे, रामनामे गोष्टी, धन्य तो सृष्टी माझी होई. संतांनी नामभक्तीची वाट दाखवली. नामाचं सौरस दिलं. त्याचा महिमा सांगून महत्त्व पटवलं. नाम साधन सोपं सुलभ आहे असं वारंवार सांगितलं आणि लोकांना प्रेरणा दिली. त्यामुळेच भक्तिपंथापासून वंचित राहिलेले तळागाळातील लोकही भक्तिमार्गाकडे वळले. नामभक्ती सामान्यांपर्यंत पोचली म्हणून सामान्य असणारे संत चोखा म्हणतात, आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योगयाग तप अष्टांग साधन, न कळेची दान व्रत तप. चोखा म्हणे, माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. कलियुगातील नामविशेष. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशा चारही युगात उपासना वेगवेगळी झाली. कृतयुगात मनाचा आणि इंद्रियांचा निग्रह करून तपाच्या अवलंबनाने परमात्म्याचं पूजन केलं जाई. त्रेतायुगात वेदोक्त प्रमाण यज्ञ आणि भजन केलं जाई. द्वापार युगात आगम निगमाच्या साह्याने वैदिक तांत्रिक अशा मिश्र पद्धतीने पूजा आणि भजन केलं जाई. कलियुगात नामसंकीर्तन भक्तीला महत्त्व आहे. काळाच्या ओघात सामाजिक स्थितीत हळूहळू बदल होत असतात. राजकीय, धार्मिक, सामाजिक स्थित्यंतराबरोबरच समाजातल्या चालीरीतींमध्ये बदल होतात. तसं काळाचा 4 युगांपुरता विचार केला तर वर लिहिल्याप्रमाणे उपासना मार्गात अनुक्रमे तप, यज्ञ, तंत्र, हरिभजन असे प्रकार होत गेले. म्हणून नामदेव म्हणतात, मागे कृतायुगी सांगो, त्रेतायुगी काय ओळगो. द्वापारी कृष्ण रंग रंगे, परी कली माझी नामतारक. नामा म्हणे ग्रंथी, पाहेपा यथा निगुती. नाम जपताती तरती, हे व्यासांचे वचन आहेसे. व्यास महर्षींनी पुराण ग्रंथामधून सांगितलेलं मर्म पाहिल्यास कलियुगात नामस्मरण हे तारक आहे हे लक्षात येतं. अशी शब्दप्रामाण्य सांगत दाखवत गेल्यामुळे परंपरा टिकून राहते आणि समाजात बदल होत गेले तरी परंपरेचा धागा निसटत नाही. त्यामुळेच नारद महर्षींनी सांगितलेला नाममहिमा अजून लोकांच्या मनात आहे. कारण कीर्तन पडिये गोविंदा, या लागी सन्मानी नारदा. तो कृष्णकीर्ती पढे सदा, नामानुवादा गरजतू. अशी ही नामघोषाची परंपरा अजून चालू असल्याचं नामदेव अभंगातून दाखवून देतात. द्वापाराचे अंती नामची सुकृत, अद्यापी निश्चित चालत असे. नाम एकता तरती निर्धारी, व्याख्यान श्रीधरी टीकाकार. नामा म्हणे राम, व्यापी त्रिभुवन, नाम ते निधान कलियुगी. युगानुसार उपासना पद्धती बदलत गेल्या कारण माणसाच्या वृत्तीत कालानुरूप बदल होत जातात. कलियुगातल्या भक्तांचं एकनाथ वर्णन करतात. कलियुगी जे बुद्धिमंत ते नामकीर्तनी सदा निरत, गौरवनी नामस्मरत, हर्षयुक्त सप्रेम. कलियुगामध्ये जे बुद्धिमान पुरुष असतात ते नामसंकीर्तनातच सदा सर्व काळ मग्न असतात. ते मोठ्या आनंदाने त्या नामाचाच गौरव करून मोठ्या प्रेमाने त्याचं स्मरण करतात.
नामदेवाला जिवलग वाटणारी मूर्ती म्हणजे विठ्ठल. त्या विठ्ठलाविषयी नामदेव तीर्थावळीच्या अभंगात सांगतात, दीपाचा दीपक हृदय आत्मज्योती, विश्वी विठ्ठल मूर्ती देखती सदा. हे सुख दिदले भक्तासी विश्रांती, नामाची हे ख्याती परमानंद. पढता नाममंत्र ब्रह्मची अवघे, पाहता अनुभवे वेदमते. हे ते विठ्ठल नाम वेदाचे गवार, जाणती साचार संतजन. युगे 28 विठ्ठल नामे जपतू, हा पुंडलिक भक्तू महामुनी. उघडली मांदूस भक्तिभाव तारू, विठ्ठल उद्धारू कलियुगी. न लागती सायास करणे उपवास, विठ्ठल नामे पाश तुटती जाणा. आदी ब्रह्म जुनाट जपती सिद्धमुनी, ते दिले मंथोनी पुंडलिके. केशव नाम मंत्र नामयासी सांगितले, विस्तारुनी केले मंथनायसे. कलियुगात नामसाधन हे सर्व साधनात लोकांना सोपं वाटतं, कारण दिवसेंदिवस लोकांचे व्यावहारिक उद्योग वाढत चालले. त्यामुळे वेदविद्या समजून घ्यायला लोकांना वेळ नाही. शिवाय वेदाभ्यासादी असलेले संस्कृत भाषेतलं ज्ञान लोकांना समजून घेणं कठीण होतं. लोकांची बोलायची भाषा बदलत चालली, त्यामुळे वेद पठण शास्त्रबोध यापेक्षा नाम सोपं. नामदेव म्हणतात, न पढवे वेद नवे शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा. नवे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान, करावी सोपान कृष्णकथा. न साधे हा योग न करवे वैराग्य, साधा भक्ती भाग्य संत संगे. नामा म्हणे साधन न लगे आणिक, दिदली मज भाक पांडुरंगे. कलियुगात पूर्वीची भक्ती साधनं कठीण आणि वेळ लागणारी अशी वाटतात. म्हणून नामदेवाप्रमाणे एकनाथही नामभक्तीचा पुरस्कार करतात. पुराण पठण यज्ञयाग, नोहे भाग कली माझी. एका जनार्दनी नामसार, उतरतील पार भवसागरी. नामभक्तीचा अधिकार सर्वांना, लहान थोर सकळ स्त्री पुरुष कोणत्याही जाती समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांना उपदेश करणारे एकनाथ म्हणतात, रामकृष्ण ऐसे नाम, सुलभ सोपे ते सप्रेम. उच्चारिता नित्यनेम, तया येणे वैकुंठ. आहे मज भरोसा एका जनार्दनी ठसा, आळस नका करू सहसा, लहान थोर सकळ. आळस न करता प्रेमाने आणि नेहमी नाम घेतलं तर त्याला वैकुंठ प्राप्ती होते, एवढा विश्वास नाथांना आहे. ते म्हणतात, नाम घेणारा लहान मोठा कोणीही असला तरी त्याला निश्चित फल मिळतं. तसंच स्त्री पुरुष जातीने शूद्र कोणाही व्यक्तीने नाम घेतलं तरी त्याला मुक्तिपद मिळतं असं एकनाथ सांगतात. स्त्रिया शूद्र नारी नरा, नामे निर्धारा मुक्तिपद. नामसाधनाचं हेच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हे साधन घेण्यास अधिकार सर्वांना आहे. नामभक्तीत कोणीही व्यक्ती सामावून घेतली जाते. त्यासाठी माणसाची जात कोणती, तो गरीब का श्रीमंत, लहान की थोर असा काही विचार केला जात नाही. म्हणूनच जातीने महार असलेल्या सोयराबाई नामभक्ती करू शकल्या आणि नामाचा महिमा अभंगवाणीने गाऊन प्रसिद्धीला पावल्या. त्या म्हणतात, जातवित गोत नको हा विचार, हरिनाम सार कली माझी. सोयराबाई. एकनाथ सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळादी अधिकार, एक भावे गावे नाम, सोडोनिया क्रोधकाम. नामभक्तीचा मार्ग सर्व जाती वर्णातील लोकांना खुला असल्यामुळेच न्हाव्याच्या पोटी जन्माला आलेले संत सेना म्हणतात, आज्ञावंदुनिया शिरी, जन्मलो न्हावियाचे उदरी, वाचे नाम निरंतरी, रामकृष्ण गोविंद. सेना. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.